नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. तर आज आपण कॉमनली जे दिसतात आजार, ज्यामध्ये एपिलेप्सी याचे निदान झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलची महत्वाची माहिती मी देणार आहे. पहिले समजून घेणं गरजेचं आहे, एपिलेप्सी हा संसर्गजन्य आजार नाहीये. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संपर्काने किंवा त्याच्या संपर्कात आल्यामुळे होतो असं नाही. ह्या एपिलेप्सी ट्रीटमेंटमध्ये महत्वाचा उद्देश आहे की झटके शक्य तितके नियंत्रणात ठेवणे किंबहुना झटक्यांचं प्रमाण कमी करणे. तसेच झटका येणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याची सुरक्षितता व जीवनमान चांगले राखणे. त्यासाठी खालील गोष्टी करायच्यात, ज्यामध्ये पेशंटनी डॉक्टरने सांगितलेली औषधं योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. मी बरेचदा बघतो, एकदा एपिलेप्सी झालेल्या रुग्णाला पुन्हा एपिलेप्सी याचं कारण हे असतं नॉन कम्प्लायंट टू ट्रीटमेंट. म्हणजेच पेशंट वेळेवर गोळ्या घेत नाही किंवा त्याला असं वाटतं मी गोळ्या खाल्ल्यात, 3 महिने कोर्स केला आणि नंतर मला झटके नाही आले, मग पुन्हा येणार नाही आणि तो गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करतो. दुसरं म्हणजे झटके येण्याची कारण ट्रिगर पॉइंट्स असतात. जे ट्रिगर पॉइंट्सला बरेच कारण आहेत. त्याच्यामध्ये औषधाचा डोस चुकून जे बघितलंय आपण, अपुरी झोप, ताणतणाव, जास्त प्रमाणात मद्यपान, धूम्रपान, ताप, टेन्शन, स्ट्रेस, उपवास यापैकी कुठल्याही गोष्टी प्रमाणात झाल्यास तर ते ट्रिगर पॉइंट ठरतात. म्हणजे झटके येण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. नियमित वैद्यकीय तपासणी, डॉक्टरने दिलेल्या फॉलोअपला वेळोवेळी योग्य फॉलोअप देणे. मी बघितलेच बरेच पेशंट की जे एकदा मेडिसिन दिले की मला त्रास नाहीये आणि मग मी ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतो आणि मी कंटिन्यू करतो आणि ते डॉक्टरांचा फॉलोअप चुकवतात. अशा वेळेस डॉक्टरांना ह्या गोष्टीची कल्पना नसते, त्यामुळे झटक्याचं प्रमाण वाढू शकतं. कारण की जर गोळ्यांबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर गोळ्यांचं प्रमाण वाढवणे, कमी करणे, त्याची मात्रा वाढवणे, कमी करणे हे केलं जातं. तसेच जे काही लोक मी बघितले की औषधांचे दुष्परिणाम जे दिसतात पेशंटला ते निग्लेक्ट करतात, ज्याच्यामध्ये चक्कर येणं, थकवा येणं, मनस्थितीत बदल येणं किंवा काही लोकांना अलर्जिक स्किन रिएक्शन येतात. तर अशा गोष्टी जर दिसून आल्या तर लवकरात लवकर त्यांनी डॉक्टर दाखवणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे झटके येणाऱ्या माणसाच्या सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की पेशंटला जर एपिलेप्टिक पेशंट आहे आणि त्याला लक्ष दिसलं, ज्याच्यामध्ये कॉमनली एका हातापायाला वारंवार असं होणे, कन्फ्युजन असणे, डिसओरिएंटेशन असणे, हे असलं की आपल्याला समजून जायचं की ह्या पेशंटला कदाचित झटका येऊ शकतो. तर अशा पेशंटला आपण साधारणतः एकटे पोहायला न पाठवणे, त्याप्रमाणेच पेशंटला घरी एकटं न ठेवणे, आगीजवळ न जाऊ देणे किंवा अशा पेशंटला उंच ठिकाणी कामाला जाणे किंवा एकटं ड्रायव्हिंग करणे ही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. पुरेशी झोप घेणं आणि नियमित वेळेवर झोपेची सवय लावणं ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. काही पेशंटला मी बघितले झोपेत झटके येतात. तर झोपेत झटके येत असल्यास डॉक्टरच्या सल्ल्यांसाठी झटका ओळखणारी किंवा अलार्म सिस्टीम किंवा मोबाईल एक मॉनिटर प्रणाली असते, ती वापरण्यासाठी नक्कीच विचार केला पाहिजे. गर्भधारण एपिलेप्सी, जर गर्भधारणाचे नियोजन करत असाल तर आपण आपल्या न्यूरोलॉजिस्टला किंवा न्यूरोसर्जनला आपण कुठल्या झटक्याच्या गोळ्या खातोय की झटके न येण्याच्या गोळ्या खातोय ते दाखवणं गरजेचं आहे. त्या गोळ्या प्रेग्नन्सीसाठी कॉम्प्लायंट आहेत की नाहीत हे पण जाणणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये जर आपल्याला त्या गोळ्या चालू शकतात, ज्यामुळे मध्ये काही जनुकी बदल होणार नाही, त्या गोष्टी सेम टाइम पेशंटला येत असतील तर आपल्या झटक्याचा डोस वाढवणं हे पण गरजेचं आहे. वाहन चालवणे किंवा वाहन चालवण्यासाठी नियम हे प्रत्येक राज्यानुसार देशात बदलू शकतात, पण आपण वाहन चालू शकतो की नाही याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे हे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी वाहन चालवण्यासाठी ठराविक कालावधीत झटके न आल्यास आवश्यक असलेली कागदपत्रे असणं गरजेचं आहे. जर आपल्या पेशंटला झटके येत असतील तर तातडीने दवाखान्यात दाखवणे किंवा एखाद्या पेशंटला दर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ झटका चालू राहिल्यास किंवा एका मागे एक झटके किंवा पेशंट जर जास्त वेळ बेशुद्ध असल्यास लवकरात लवकर त्याला दवाखान्यात किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. योग्य औषधोपचार, नियमित वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक काळजी घेतल्यास एपिलेप्सीचा असलेला व्यक्ती हा देखील सुरक्षित, स्वतंत्र आणि सामान्य असं आयुष्य जगू शकतो. जर आपल्या एपिलेप्सीचा आजार असेल तर आपण जवळच्या न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्टला दाखवणं गरजेचं आहे. वेळोवेळी फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. असं केल्यास हा आजार कायमचा नियंत्रणात येऊ शकतो. धन्यवाद.